नमस्कार. मी तनुजा पाटील, ओहरा क्लिअर युअर माइंड ग्लोबल कन्सल्टन्सीमधून. बरेच दिवस झाले आपण ऑनलाईन आलेलोच नाही, कारण ऑफलाईनच भरपूर काम असल्यामुळे जमलं नाही. पण बाहेर एक पावसाचा आनंद आणि त्याच्यामुळे बरेचसे काम आपण आता ऑनलाईनच करत आहोत. त्यामुळे आज छोटासा एक प्रयत्न करत आहोत की आपण एक ओरा क्लिअर युअर माइंड ग्लोबल कन्सल्टन्सी ही गेल्या 8 वर्षापासून सुरळीतपणे आणि छान पद्धतीने हजारो लोकांच्या सानिध्यामध्ये आपण चालू केलेली आहे आणि पुढेही असेच कार्य करत राहू. पण ह्या 8 वर्षामध्ये इतकं काही अनुभवायला मिळाले आणि इतकं काही शिकायला मिळाले. त्यामुळे अजूनही आपण विद्यार्थीच आहोत आणि म्हणूनच एक नवीन 1.5-2 वर्षापासून आपण एक वस्तू आणि एक शक्तीवर आपण काम करत होतो. तर ती वास्तुशक्ती म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते आपल्याकडे 1 जूनपासून आता अवेलेबल झालेलं आहे आणि त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा म्हणून मी हा छोटासा एक प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळेल. म्हणजे त्याच्यामध्ये टास्क होणार आहे की वास्तू असेल, कुंडली असेल, घरातली काही अडचणी असेल, लग्न असेल, परत आपले बॉडीचे 7 चक्र असेल, काही आजारपण येत असेल, त्याच्यावर बऱ्याच वर्षापासून त्याच्या मागे ज्यांनी ते वास्तुशक्ती बनवलेलं आहे त्यांचा भरपूर अभ्यास आहे आणि त्यांनी आपल्याकडे ते इन्स्ट्रुमेंट दिलं आहे आणि पुण्यात पहिल्यांदाच आपल्याकडे ते पहिलं इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि फायदा तर आहेतच, पण त्याचे इतके छान बेनिफिट सगळ्यांना, म्हणजे आम्ही आता गेले 3-4 महिन्यापासून बऱ्याचशा गोष्टी लोकांना देत आहोत, फ्रिक्वेन्सी देत आहोत, तर त्याचे छान छान रिझल्ट यायला लागले. कुणाला असं वाटतं की अरे हे कशामुळे झालं, तर त्यांना अजूनही कळत नाही की आपल्याला ती फ्रिक्वेन्सी सोडलेली आहे. त्या फ्रिक्वेन्सीमुळे काही गोष्टी आपल्या बॉडीमधले चक्र ॲक्टिवेट होत आहे आणि त्या चक्रांच्या आधारे बऱ्याचशा लोकांची चांगली कामं व्हायला लागलेत, अनुभव यायला लागलेत छान छान. म्हणून आपण आता हे आपल्या ओरा क्लिअर युअर माइंड ग्लोबल कन्सल्टन्सीमधून पेड सर्व्हिसमधून आपण हे चालू केलेलं आहे. तर ह्याचा सगळ्यांनी अनुभव घ्यावा. बाकी गोष्टी आपण करणारच आहोत, जसं टॅरो ट्रेडिंग आहे, क्रिस्टल हिलिंग आहे, किंवा न्यूमरोलॉजी आहे, वास्तू आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, आपण हे तर करणारच आहोत. त्या जोडीला आपल्याकडे तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे वास्तुशक्ती, हीलर आणि फ्रिक्वेन्सी. वास्तू दोष आपण कसा काढावा आणि छोटे छोटे घरातलेच प्रयत्न, जास्त तामझाम न करता. आणि माझं एकच म्हणणं आहे की ज्या पण गोष्टी आपण करत आहोत त्या चांगल्या मनाने, चांगल्या सात्विक पद्धतीने करत असलो तर आपल्याला चांगले अनुभव येत राहतात. कारण आत्ता मार्केट इतकं जोरदार चालू आहे की AIच्या जमान्यामध्ये असं आहे की तो आता प्रत्येकजण स्वतःला ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी आणि क्रिस्टलमध्ये पारंगत म्हणतो, पण तसं काही नसतं. एक छोटासा प्रयत्न आहे. मी काही लोकांना रत्न काढून ठेवायला सांगितलेले आहेत. या एनर्जीनुसार आपण चेक करून रत्न काढल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खूप छान बदल घडलेले आहेत. त्यामुळे कुठलाही रत्न ब्रेसलेट घालताना, विशेष करून ज्यांना खूप सारा अभ्यास असेल, खूप सारा वर्षांपासूनचा गाढा अभ्यास असेल, त्यांच्याकडूनच तुम्ही ते परिधान करा आणि जाणकारकडूनच तुम्ही ते घालून बघा आणि त्याचे अनुभव घ्या. आणि आम्हाला नक्कीच तुमच्या साथची गरज आहे, जेणेकरून आपण वास्तुशक्ती, हीलर आणि फ्रिक्वेन्सी तुमच्यापर्यंत आणू शकतो. धन्यवाद.